भारत माता की वंदे। छत्रपति शिवाजी महाराज की, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की। आज जिल्हा क्रीडा अधिकारी अमरावती आणि जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कुस्तीचे मॅट्स व आर्चरी साहित्य वितरण समारोह या ठिकाणी आज आपण आयोजित केला आणि या कार्यक्रमाला खास करून आमचे लोकप्रिय खासदार आणि आज आपल्या अमरावती करता अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। आपल्या सर्व लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे, राजेशजी, खोडकेताई, आपले रवी राणाजी, आपले खोडके साहेब, बोंडे साहेब, आपल्या सर्वांना बडनेरा रेल्वे स्टेशनवर जायचं आहे। आज वंदे भारत एक्सप्रेस नागपूर ते पुणे आणि बडनेरा जोडण्यात जाणार आहे, बडनेरा आणि शेगाव। तर वंदे भारत एक्सप्रेसचा दिवस आज बडनेराला पाहायला मिळणार आहे, अमरावतीकरांना पाहायला मिळणार आहे आणि 12:30 वाजता आपल्याला बडनेराच्या स्टेशनवर त्या ठिकाणी जायचं आहे। मला तर नागपूरला जायचं आहे, तिथून हिरवी झेंडी दाखवायची आहे। देवेंद्रजी, नितीनजी नागपुरात आहे, मलाही नागपुराचा स्पॉट दिलेला आहे, म्हणून मी माननीय आमदार साहेबांची क्षमा मागतो की मी सरळ आयोजकाला म्हटलं की मला 2 शब्द बोलून जाऊ द्या, बाकी वाटप वगैरे मॅटचे आमचे आमदार खासदार करतील, कारण DPCचे पैसे आपल्या सर्व आमदार खासदारांनी मंजुरी दिली आहे, त्यामुळं तुम्ही सर्व पुढचा कार्यक्रम करायचा आहे। पण वंदे भारत एक्सप्रेस आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, आपले अश्विनी वैष्णवजी रेल्वे मंत्री, आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवारजी, केंद्रातलं आपलं सरकार, राज्यातलं आपलं सरकार, विकसित देशाचा संकल्प करणारं केंद्रातलं मोदीचं सरकार, विकसित महाराष्ट्राचा संकल्प करणारं देवेंद्रचं, अजितदादाचं, एकनाथ शिंदेचं सरकार आणि आपण सर्व। वंदे भारत एक्सप्रेस म्हणजे विकसित भारताचा संकल्प आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना, पत्रकार बंधूंना, आपल्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे, खेळाडूंना विनंती आहे की अमरावतीला पुणे जोडणं महत्त्वाचं आहे। उद्याच्या काळात विमानाने पुणे जोडणं महत्त्वाचं आहे अमरावतीवरनं, कारण अमरावतीचे हजारो विद्यार्थी पुण्यामध्ये आहेत आणि विद्यार्थी पुण्यामध्ये आहेत, त्यामुळं पुढच्या काळात तोही दिवस आपल्याला करायचा आहे। त्यामुळे या ठिकाणी जे उपस्थित आहे माननीय खासदार अनिल बोंडेजी, आमदार सुलभाताई खोडकेजी, आमदार रवी राणाजी, आमदार संजय खोडकेजी, राजेश वानखेडेजी, श्वेता सिंगलजी, आशिष येरकरजी, संजिता महापात्राजी, गणेशजी जाधव, नितीनजी धांडे, रविराज देशमुख, किरणजी पातुरकर, प्रशांतजी देशपांडे, संजयजी तिरतकर, जयंती जयंकर, बादलजी कुलकर्णी, अनिलजी भटकर, चेतनजी पवार, विवेकजी गुलाने, माधुरीताई चेंडके, सुनीलजी काळे आणि अनेक मान्यवर आहेत। आपले जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, मी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव आणि संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो। आपणही टाळ्या वाजवून अभिनंदन केलं पाहिजे। त्याने अमरावती शहर जिल्ह्याच्या आवश्यकता लक्षात घेऊन आमच्या DPC, आमच्या आमदारांना मला भेटून मागच्या वर्षीच्या पैशामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसेल, या ठिकाणी एवढ्या मोठ्या मॅट आहेत 94 लाखाच्या आणि कुस्ती हा खेळ आता ऑलिम्पिक खेळ झाला, त्यामुळे ऑलिम्पिक खेळासाठी कुस्ती ही मातीतलीपेक्षा मॅटवर खेळला गेली पाहिजे। मातीच्या कुस्त्या चालू राहणारच आहे, कारण मातीच्या कुस्त्यामधनं हा पहिलवान तयार होतो आणि मॅटच्या कुस्त्यामधनं हा त्या ठिकाणी एक्सपर्ट कुस्तीगीर तयार होतो आणि त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी जे आपल्याला हे साहित्य वाटपाचा या ठिकाणी कार्यक्रम केला, आमचे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा हा मोठा इतिहास, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक खेळाडूंना घडवण्याचा इतिहास आणि पूर्वी हनुमान आखाडा म्हणून ओळखलं जाणारं या ठिकाणी हे एक महत्त्वाचं केंद्र। अमरावती जसं सांस्कृतिक केंद्र आहे तसं क्रीडा क्षेत्रामध्ये एक मोठं केंद्र आहे। अमरावतीने संपूर्ण देशामध्ये, भारतामध्ये, जगामध्ये नाव कमवलं आहे, असं आपलं केंद्र आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जसं महाराष्ट्र आणि देश सर्वच खेळामध्ये समोर चालला आहे, तसं अमरावतीला आपल्याला सर्वच खेळामध्ये पुढे न्यायचं आहे।
सर्व क्षेत्रामध्ये पुढे न्यायचा आहे. असं एकही खेळ नको जो अमरावतीचा विद्यार्थी खेळू शकणार नाही. असा एक खेळ नसो ज्याला प्रोत्साहन मिळणार नाही. प्रत्येक खेळाला प्रोत्साहन देण्याकरता आमची आमदार टीम, खासदार टीम, मी आणि सर्व तुम्ही आपल्याला पुढे न्यायचं आहे. या ठिकाणी आज बघितलं असाल तुम्ही, नागपूरची आपली दिव्या देशमुख काय आंतरराष्ट्रीय चमत्कार केला. बुद्धिबळाचा विश्वचषक जिंकला. अंतिम फेरीत तिने तर कोनेरू हम्पीला ट्राय ब्रेकर सामन्यात हरवलं. आणि अमरावती नागपूरची दोन्हीकडे संबंध आहे. 19 वर्षीय दिव्या ही बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनली आहे. आणि भारताची 88वी ग्रँडमास्टर आहे. 88वी ग्रँडमास्टर आहे. अमरावतीच्या नागपूरचा संबंध आहे. हे आपल्याला अमरावतीतून घडवायचं आहे. हे या विभागीय संकुलातून घडवायचं आहे. मी खोडकेताईंनी सांगितलं आहे. आता खोडकेताईची मागणी होती की अजून काही आपल्याला खूप चांगला काही काम या विभागीय क्रीडा संकुलाच्या करायचं आहे. मी कमिशनरला बिना माझ्या सहीनी करून टाका, नंतर सही घेऊन टाका. तुम्हाला जे जे करायचं ते करून टाका, नंतर माझा सही घ्या. कलेक्टरला मी सांगितलं आहे, माझ्या सहीची वाट बघू नका, तुम्ही करून टाका जे करायचं ते. मी व्हॉट्सअपवर सही करायला तयार आहे, ऑनलाईन सही करायला तयार आहे. काही चिंता करू नका. त्यामुळं माझी काही फार वाट पाहायची गरज नाही. जे आमदारबाला वाटतं, जे खासदाराला वाटतं ते तेच करत राहा. आपल्याला आपला जिल्हा हा आंतरराष्ट्रीय लेवलला नेला पाहिजे. आपला जिल्हा हा राष्ट्रीय लेवलला नेला पाहिजे. आपला जिल्हा हा महाराष्ट्र लेवलला नेला पाहिजे. या ठिकाणी आज महाराष्ट्र केसरीला प्रचंड ग्लॅमर आला आहे. हे जे मॅट आहे ना, मॅटवरच्या कुस्तीला खूप ग्लॅमर आला आहे. आणि आता तर जगामध्ये अनेक प्लेयर्स या मॅटच्या कुस्तीमध्ये जिंकलेले आहे. आणि त्यामधनं आता अमरावतीचा नंबर आपल्याला लावायचा आहे. आपल्याला या ठिकाणी जे प्रशिक्षण आपण देणार आहे, जाधव आणि टीम, या प्रशिक्षणातनं आपल्याला ऑलिम्पिकपर्यंत या अमरावतीला नेलं पाहिजे. यासाठी काम करायचं आहे. या ठिकाणी मी जास्त वेळ घेत नाही, पण एवढंच सांगेल, मला जाधव, तुम्हाला यावर्षी जेवढा काही पैसा लागेल, हिरेकरजी तुम्ही जाधव आपले आमदार बसा. जाधव कुठे आहे? वर या, वर या ना, इकडे या. तुम्हाला किती खर्च आहे यावर्षी? अजून किती तुम्हाला किती पाहिजे? तुम्हाला पाहिजे 2 कोटी पाहिजे. डीपी सोडून 2 कोटी पुन्हा पाहिजे. रेग्युलर योजना आमची 6 कोटीची आहे. रेग्युलर योजना 6 कोटी आहे, त्याऐवजी 2 कोटी. नाविन्यपूर्ण सारख्या याच्यातून साहित्य. हो, ते तुम्ही एक कलेक्टर, कमिशनर मॅडम, एक अकाउंट काढा मेंटेनन्ससाठी. मी नागपूरच्या 2-3 मोठ्या CSR एजन्सीला सांगतो, कंपन्यांना, मी विमान कंपनीला सांगतो की तुमच्या CSRमध्ये मेंटेनन्ससाठी पैसे द्या. 1 कोटी रुपयात होऊन जाईल. 1-2 कोटी रुपये असेल तरी अकाउंटमध्ये होऊन जाईल. आणि तुम्ही इकडे, तुम्ही कुठे चालले मागं बघा. तुम्हाला 6 कोटी रेग्युलर पाहिजे आणि 2 कोटी वाढून पाहिजे नाविन्यपूर्ण. तुम्ही काय करा, 30% जो माझा अधिकार आहे ना कलेक्टर साहेब, यांना देऊन टाका. हे जे 30% मध्ये 2 कोटी यांना द्या. माझ्या 30 कोटीचा जो अधिकार आहे तुमचा माझा दोघांचा, हो, त्यांचे 6 कोटी रेग्युलर आहे, 2 कोटी आपल्या दोघांच्या अकाउंट म्हणून द्या यांना. म्हणजे जमलं पक्का? ते वेगळं येतो ना. नाही, हे ते देणारच आहे मी, पण हे 2 कोटी हे आमच्या दोघांच्या अकाउंटमधून वेगळं येतो आहे. त्यामुळं आपल्याला आंतरराष्ट्रीय प्लेयर अमरावतीतून पाठवायचे आहे. उद्या दिव्या देशमुख सारख्या अनेक आमच्या लहान लहान ज्या विद्यार्थिनी बसल्या, ह्या उद्या प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे गेल्या पाहिजे. अमरावतीचं नाव, हे नाव सांस्कृतिक क्षेत्र, धार्मिक क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्र, सर्व संपन्न अमरावती, सर्व गुणसंपन्न अमरावती, असं आपल्याला करायचं आहे. आणि अमरावतीला संपूर्ण देशाशी जोडायचं आहे. आणि मला विश्वास आहे की व्यासपीठावरचे सर्व लोकप्रतिनिधी, सर्व पक्षाचे कार्यकर्ते, सर्व पक्षाचे नेते या ठिकाणी आपल्या अमरावतीला पुढच्या 5 वर्षामध्ये 2029चं विकसित अमरावती, हा जो काळ अनिल बोंडेजी तुम्हाला दिल्लीतून करायचा आहे,
आम्ही देवेंद्र फडणवीसजीकडून करणार आहे, तिकडं खोडकेचा अजित पवारजीकडनं करणार आहे, एकनाथ शिंदे साहेबाकडनं करू. आपल्याला सर्व बाजूने अमरावतीला मजबूत करायचं आहे. आणि त्यामुळं जिल्हाधिकारी टीम, कमिशनर टीम, आमचे स्पोर्टचे अधिकारी टीम आणि आमची आमदार टीम माझ्यासोबत आम्ही सर्व एकत्र काम करूया. तुमच्या सर्वांचं सहकार्य असल्याशिवाय अमरावती क्रमांक 1 वर राहू शकत नाही. तुमचं सहकार्य पाहिजे सर्वांचं, आणि त्यामुळे तुम्ही सर्व सहकार्य करा. आज आमच्या आमदार साहेबांना मी विनंती करेल की त्यांनी आपापल्या मतदारसंघाच्या सर्व जे काही कुस्तीगिरांच्या किट आणल्या त्या वाटप करा. मी थोडा नागपूरला देवेंद्रजी, मी नितीनजी एका कार्यक्रमात संयुक्त आहोत. मी येऊच शकत नव्हतो, पण जाधवांनी सांगितलं काही करून 5 मिनिटात तरी या. त्यामुळं मी भेट झाली. काल रक्षाबंधन झालं. आमच्या सर्व लाडक्या बहिणींना, खोडकेताईसहित सर्व लाडक्या बहिणी, सिंगलताईसोबत सर्व आमचे लाडक्या बहिणी, आमचे महापात्रा वगैरे, शिव आणि खालच्या सर्व बहिणी, तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या पाठीशी आम्ही सर्व लाडके भाऊ आहोत, काही काळजी करू नका. आणि आम्ही सर्व आपण चांगल्या पद्धतीने अमरावती करू. मला वाटतं की 12:30 वाजता सर्वांनी आज हे जो अमरावतीला वंदे भारत एक्सप्रेसचा जो दिवस येतो आहे, याकरता सर्वांनी हजर राहावं अशी विनंती करतो. आणि प्रशासनाने प्रचंड ताकदीने स्पोर्टला, अमरावती स्पोर्टला जी काही आपल्याला हित झाली, आपली ताकद सरकारकडनं जे काही आता आपले कोकाटेजी आहेत, मी आता 2 निर्णय घ्यायला लावले आहे जाधव त्यांना, की जे व्यायामशाळेचं साहित्य आहे ते 7 लाख नाही, ते 15 लाख रुपये करायचं. आणि व्यायामशाळा बांधकामसुद्धा ते 7 लाख नाही 15 लाख रुपये करावी. आणि एखादं क्रीडांगण चांगलं करायचं असेल तर ते त्याला 7 लाख देतात, त्याला 25 लाख द्यायला लावलं. म्हणजे 25 लाख क्रीडांगण चांगलं करण्याकरता, छोटं क्रीडांगण. व्यायामशाळा चांगली करण्याकरता 15 लाख आणि 15 लाख साहित्याकरता. म्हणजे व्यायामशाळेला 30 लाखाचा बुड दिला पाहिजे आणि ग्राउंडला 25 लाख किमान दिले पाहिजे, छोट्या ग्राउंडला. हे आता त्यांना काल अजितदादाकडे फाईल गेली आहे. मी स्वतः दत्ता भरणेजी यांनी दत्ता भरणेजींनी आता त्याच्याकडे कृषी मंत्री पद आलं, पण दत्ता भरणेंनी खूप छान फाईल तयार केली. मी आणि दत्ता भरणे एक तास बसलो, कारण अजित पवार साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही दत्ता भरणेशी बसा, मला जबाबदारी दिली होती खोडकेजी. त्यामुळे आता ते माणिकराव कोकाटेजीकडे फाईल आहे. खोडकेताई तुम्ही आता मंगळवारी गेले संजयजी, तर तेवढे 15 लाख व्यायामशाळा साहित्य, 15 लाख व्यायामशाळा बांधकाम आणि 25 लाख रुपये क्रीडांगण, हे अशी फाईल जी आहे ती लवकरात लवकर आपण अजितदादाकडनं सही करू. आणि तेवढं अनुदान मग चांगल्यापैकी ग्राउंड चांगलं तयार करू. 25 लाखात चांगला ग्राउंड तयार होते, 7 लाखात ग्राउंड तयार होत नाही. आणि त्यामुळे 25 लाखात सुंदर ग्राउंड तयार करू, हेही आपण करू. मी काल याच्याशी बोललो वनमंत्र्याशी. चिखलदरा आणि 4-5 स्पॉट बघा, 30-30 कोटी 40-40 कोटी रुपये इको टुरिझममध्ये द्यायला तयार झाले. एक 4-5 स्पॉट तुम्ही सांगा, आमदार साहेबांनी सुचवा की 4-5 स्पॉटला यावर्षी 30-30 कोटी द्यायचे. म्हणजे विदर्भाचं काश्मीर आपण मेळघाटला म्हणतो, पण त्याला डेव्हलप करू शकत नाही आपण. तर विदर्भातलं काश्मीर हे आपलं मेळघाट झालं पाहिजे, चिखलदरा झालं पाहिजे. आणि ते कुठलं आहे ते तिकडे समोर स्पॉट एक कवा, तिकडे एक स्पॉट जुनं रेस्ट हाऊस आहे आपलं कोलखास ना, तिकडे 30 कोटी द्यायचे आपल्याला. ते 30 कोटी तिकडे, 30-40 कोटी तिकडे द्यायचे आपल्याला. 30-40 कोटी सेमाडोला द्यायचे. सेमाडो मला खोडके साहेबांनी सांगितलं. हे आपल्याला 4 ठिकाणी 4 स्पॉट यावर्षी करायचे. 4 स्पॉट केले आपण तर बऱ्यापैकी आपलं विदर्भातले लोक इकडे येतील. त्याच्याकरताही काम करायचं आहे. मी पुन्हा सर्वांचे अभिनंदन करतो. सर्व लोकप्रतिनिधीची क्षमा मागतो. मी तुमच्या भाषण होऊ दिलं नाही माझ्यामुळं, पण एकच सांगतो, वाटप करून तुम्ही मात्र इथून जा, वाटप तुम्ही करा. खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.